Welcome all of you. Today we are going to the new point. The point name is event. In previous lecture we are completed the sample space. What is mean by sample space? Next what is mean by outcome? ह्या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलो आहे. त्याच्यावरचे एक्झाम्पल पाहिलेत, प्रॅक्टिस सेट सुद्धा आपण सॉल्व केलेत. पण मुलांनो, आज आपण ह्या ठिकाणी नवीन कन्सेप्ट घेऊन येतो. इव्हेंट कशाला म्हणतात? ज्यांना सॅम्पल स्पेस समजला त्या अशांना इव्हेंट समजायला अजिबात कठीण जात नाही. पण सॅम्पल स्पेस समजणंच आवश्यक आहे. त्याच्यावरचे एक्झाम्पल ज्यांना येतील अशांना इव्हेंट समजणं अवघड नाही आहे. मुलांनो, वेळ आहे तुमच्याकडं, आज वेळ आहे. वेळेचं सोनं करायचं का त्या ठिकाणी वायाला घालायची तुमच्या हातामध्ये. संधी तुमच्याकडं, आज काय करायचं आहे ते त्या संधीचं सोनं करा, नक्कीच फायदा होईल. सातत्याने अभ्यास करा. पाहूत आपण इव्हेंट कशाला म्हणतात. एक एक्झाम्पल घेऊत की फर्स्ट आपण एक एक्झाम्पल घेऊत. वन डाय रोल. वन डाय इज रोल. एक डाय आपण काय केला? रोल केला. ओके, फेकला. ओके, रोल केला. तर सॅम्पल स्पेस काय येईल पहा बरं. वन डाय इज रोल. सॅम्पल स्पेस वन डाय इज रोल. सॅम्पल स्पेस इज काय? वन डाय जर रोल केला तर सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस. यसमध्ये काय येईल? एक डाय फेकला तर 1 मिळेल, नाही तर 2, 3, अप्पर फेसवर 4, 5 and 6. This is the sample space. One die is roll. N of S is equal to 6. ओके, हे झालं सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस आपण शिकलोत. आपण सॅम्पल स्पेस, तुम्ही म्हणता सर सॅम्पल स्पेसच काढला तुम्ही. ओके, पण आपण आज काय शिकतोय? इव्हेंट शिकतोय. पहा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आणखी काय आहे? ए इज अ इव्हेंट. ए इज इव्हेंट. पहा इव्हेंट, ए इज अ इव्हेंट गेटिंग इव्हन नंबर ऑन अप्पर फेस. पहा ए इज अ इव्हेंट गेटिंग इव्हन नंबर ऑन अप्पर फेस. पहा ही एक घटना आहे. एक ह्या ठिकाणी इज अ इव्हेंट गेटिंग इव्हन नंबर ऑन अप्पर फेस. पहा ह्या ठिकाणी अप्पर फेसवर अप्पर फेसवर इव्हन नंबर कोणकोणते मिळतील हे आपल्याला काढायचे. अप्पर फेसवर इव्हन नंबर कोणते आहेत पहा बरं. 2, 3 आहे का नाही? 2, 4 and 6. दीज आर द इव्हन नंबर. पहा, आणि हे इव्हन नंबर आपण कशामध्ये लिहितो? कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो. 2, 4 and 6 हे नंबर इव्हन कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे आणि ह्याला आपण हे सेटला नाव दिलं ए. ओके, हा जो आहे ना ए सेटमध्ये सगळे एलिमेंट कशामधले? सॅम्पल स्पेसमध्ये. म्हणजे हा जो सेट ए हा सॅम्पल स्पेसमधलाच आहे आणि म्हणूनच ह्या सेटलाच म्हणतात इव्हेंट. म्हणजे ही ए इज अ इव्हेंट गेटिंग इव्हन नंबर ऑन अप्पर फेस. इव्हन नंबर ऑन अप्पर फेस. दिस इज नोन ॲज इव्हेंट. ह्याला इव्हेंट म्हणतात. आता इव्हेंट म्हणजे काय? सॅम्पल स्पेसमधलाच एक भाग आहे तो. पहा, इव्हेंट द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन. आउटकम्समधील आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर नोन ॲज इव्हेंट. आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड ॲज इव्हेंट. हे आउटकम जे घेतलेत ते हे काहीतरी पर्टिक्युलर कंडिशन आणि वेगवेगळे आहेत आणि हे फक्त कशामधले आहेत? सॅम्पल स्पेसमधले आहेत. म्हणून दिस इज नोन ॲज इव्हेंट. ओके, किंवा सेकंड ह्याच्यामध्ये डेफिनेशन काय पाहिजे? फर्स्ट सेकंड, अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ गिवन सॅम्पल स्पेस. सेट्स ऑफ अ फेवरेबल आउटकमचा सेट, पण कशामधला? ऑफ अ गिवन सॅम्पल स्पेस इज नोन ॲज इव्हेंट. दिस इज कॉल्ड ॲज इव्हेंट. ओके,
मग पहा बरं ह्या ठिकाणे पहा एक काय इव्हन नंबरचा सेट घेतला. इव्हन नंबरचा सेट कशामधला आहे, सॅम्पल स्पेसमधलाच आपण घेतला आहे. आणि असं असेल तर दिस इज नोन ॲज इव्हेंट. अँड इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स, इव्हेंट इज अ सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस. म्हणजे ह्या ठिकाणी ए जी इव्हेंट आहे, ए इज अ सबसेट. पहा ए इज अ सबसेट ऑफ काय, ए इज अ सबसेट ऑफ यस. म्हणजे ह्या ठिकाणी इव्हेंट ए जी आहे, ए इव्हेंट कशाचा सबसेट आहे, सॅम्पल स्पेसचा सबसेट आहे. हे सगळ्यात महत्त्वाची कंडिशन. म्हणजे इव्हेंट ही सॅम्पल स्पेसचा सबसेट असते. इव्हेंट फाइंड करायची असेल तर तुम्हाला फर्स्ट राईट डाऊन द सॅम्पल स्पेस. सुरुवातीला सॅम्पल स्पेस राहावं लागेल. ओके, समजलं असेल. आता इव्हेंट इज डिनोटेड बाय, इव्हेंट दर्शवण्यासाठी आपण कॅपिटल लेटर्स असतात ए बी सी डी अप टू झेडपर्यंत ह्या लेटरचा वापर करत असतो. हे लक्षात ठेवा. आणखी सेकंड ह्याच्यामध्ये पोहता पहा, ह्याच्यामध्ये सेकंड इव्हेंट, सेकंड आणखी काय, बी इज अ इव्हेंट. नाव देतोय आपण, बी इज इव्हेंट गेटिंग, B is a event getting odd number on upper face. अप्पर फेसवर कोणते नंबर मिळतात, ऑड नंबर मिळतात. पहा बी इव्हेंटला नाव आहे, ऑड नंबर काय 1 3 and 5 आर ऑड नंबर. देअरफॉर सॅम किती एलिमेंट्स आहेत पहा बरं, हे आले 3. ओके, ह्याच्यामध्ये सुद्धा किती आहेत, 3 आहेत. तू म्हणता असं 3च असतात का, असं नाही. ओके, तिसरा आणखी इव्हेंट ह्याच्यामध्ये सी इज अ इव्हेंट, सी इज अ इव्हेंट गेटिंग सी इज अ इव्हेंट गेटिंग इव्हन प्राईम नंबर, इव्हन प्राईम नंबर. इव्हन आणि प्राईम नंबर कोणता आहे, इव्हन असून तो प्राईम नंबर कोणता आहे, 2. इव्हन असून तो प्राईम आहे, म्हणजे फक्त ओनली 1 एलिमेंट. देअरफॉर एन ऑफ सी इज इक्वल टू काय मिळालं, 1 मिळालं. ओके, ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला इव्हेंट म्हणजे काय हे कळलं असेल. आता आपण लगेच टाईप्स ऑफ इव्हेंट आपण पाहतोय. पहा ह्याच्या अगोदर आपण इव्हेंट म्हणजे काय हे पाहिलं. आता टाईप्स ऑफ इव्हेंट पहा. हे टाईप्स ऑफ इव्हेंट जे आहेत ते त्याच्यामध्ये एलिमेंट किती आहेत, इव्हेंटमध्ये असणाऱ्या एलिमेंटवर त्याचे टाईप्स डिपेंड आहेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. पहा एक फॉर एक्झाम्पल, 1 die इज थ्रोन, देन 1 die इज थ्रोन, देन सॅम्पल स्पेस काय ते पहा बरं, सॅम्पल स्पेस. पहा सॅम्पल स्पेस काय होतोय, यस सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस 1 2 3 4 and 5 and काय 6. ओके, आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इज इक्वल टू काय आलं, 6 आलं. हे मिळालं सॅम्पल स्पेस. आता तुम्हाला टाईप्स ऑफ इव्हेंट आपण पाहतोय. अभ्यासक्रमामध्ये पूर्ण नाही आहे, पण आपण डिटेल्स त्या ठिकाणी टाईप्स ऑफ इव्हेंट पाहणार आहोत. फर्स्ट टाईप्स आहे सर्टन इव्हेंट. पहा फर्स्ट टाईप्स आहे सर्टन इव्हेंट. पहा ए इज अ इव्हेंट, पहा ए इज अ इव्हेंट, ए इज पहा इव्हेंट ए. पहा ह्या ठिकाणी इव्हेंट ए वाटलं तर लिहूत आपण इव्हेंट ए. पहा गेटिंग number on upper face, on upper face, getting number on upper face is less than 9 वाटलं तर. गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 9. पहा ह्या इव्हेंटमध्ये कोणकोणते एलिमेंट येतात पहा बरं. ए इव्हेंट आहे इज इक्वल टू, पहा इव्हेंट लिहायची म्हणलं की आपल्याला कंपॅरिझन सॅम्पल स्पेससोबत करावंच लागेल. पहा गेटिंग नंबर, पहा गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 9. 9पेक्षा लहान नंबर कोणते आहेत, 1 2 3 4
5 6 तुम्ही म्हणता 7 8 सुद्धा आहेत, पण ते सॅम्पल स्पेसमध्ये नाही आहे. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमधलेच एलिमेंट इव्हेंटमध्ये येत असतात, हे लक्षात ठेवा. हे झालं. देअरफॉर n ऑफ a इज इक्वल टू मिळालं 6. ऑब्झर्वेशन करा, ही जी इव्हेंट आहे ना, ह्या इव्हेंटमधले एलिमेंट आणि सॅम्पल स्पेसमध्ये एलिमेंट सेम आहेत. इव्हेंट ह्या इव्हेंटमधले एलिमेंट आणि सॅम्पल स्पेसमधले एलिमेंट ज्या वेळेस इक्वल असतात, देन दिस इव्हेंट इज नोन ॲज सर्टन इव्हेंट. ह्या इव्हेंटला कोणती इव्हेंट म्हणतात? सर्टन इव्हेंट. त्याची डेफिनेशन तुम्हाला सांगता येईल. ॲन इव्हेंट which contain all sample points of the sample space is known as काय? सर्टन इव्हेंट. ज्या इव्हेंटमध्ये सॅम्पल स्पेसमधले सगळे सॅम्पल पॉईंट असतात, अशा इव्हेंटलाच काय म्हणतात? सर्टन इव्हेंट. ह्या इव्हेंटमध्ये ही जी ए इव्हेंट आहे, ह्याच्यामध्ये एलिमेंट कशामधले आहेत? सगळे सॅम्पल स्पेसमधले सगळे पॉईंट ह्याच्यामध्ये आहेत. देअरफॉर दिस इव्हेंट इज नोन ॲज सर्टन इव्हेंट. ओके. नेक्स्ट, इम्पॉसिबल इव्हेंट. डेफिनेशन वगैरे तुम्ही पुस्तकात असतील त्या तुम्ही व्यवस्थित करून घ्यायच्यात. डेफिनेशन मी काय फळं देत नाही आहे, फक्त डेफिनेशन सांगतो. ॲन इव्हेंट विच कंटेन्स all the sample points in the sample space is called as certain event. Okay. Second आहे impossible event. इव्हेंट बी is काय? getting number on upper face getting number on upper face is greater than 10. Okay. getting number on upper face is greater than 10. greater than 10 हा नंबर कोणता आहे? पहा बरं इव्हेंटमध्ये. गेटिंग नंबर इज ग्रेटर दॅन काय? 10. 10 पेक्षा मोठा नंबर सॅम्पल स्पेसमध्ये नाही आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला एकही लिहिता येणार नाही. अँड दिस इव्हेंट इज नोन ॲज इम्पॉसिबल इव्हेंट. ह्या इव्हेंटलाच कोणती इव्हेंट म्हणतात? इम्पॉसिबल इव्हेंट. दिस इव्हेंट इज नोन ॲज इम्पॉसिबल, कारण हे शक्यच नाही आहे. हे शक्य आहे का? नाही. अन इव्हेंट विच डज नॉट कंटेन एनी सॅम्पल पॉइंट ऑफ सॅम्पल स्पेस. अन इव्हेंट विच डज नॉट कंटेन एनी काय? सॅम्पल पॉइंट इन द सॅम्पल स्पेस, देन इव्हेंट इज नोन ॲज इम्पॉसिबल इव्हेंट. परत एकदा लक्ष द्या. अन इव्हेंट विच डज नॉट कंटेन एनी सॅम्पल पॉइंट ऑफ अ सॅम्पल स्पेस इज नोन ॲज इम्पॉसिबल. ह्या इव्हेंटमध्ये सॅम्पल स्पेसमधला एकही सॅम्पल पॉईंट नाही, देन दिस इव्हेंट इज नोन ॲज इम्पॉसिबल. ज्याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमधला एकही एलिमेंट नसतो त्याला म्हणतात इम्पॉसिबल इव्हेंट. नेक्स्ट, थर्ड टाईप्स आहे एलिमेंटरी इव्हेंट. हे एलिमेंटरी इव्हेंट आपण एक एक्झाम्पल घेऊ. इव्हेंट सी. ओके. इव्हेंट सी काय इव्हेंट आहे? सी इव्हेंट काय आहे? गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज इव्हन प्राईम नंबर. ह्या ठिकाणी एकदा उदाहरण परत व्यवस्थित वाचून घ्या. इव्हेंट सी गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज काय? इव्हन प्राईम नंबर. आणि सी इव्हेंटमध्ये कोणते एलिमेंट आहेत? प्राईम नंबर आहे, पण तो कोणता आहे? इव्हन प्राईम नंबर. इव्हन प्राईम नंबर काय? फक्त ओनली 2 आहे. आणि ह्याच्यामध्ये किती सॅम्पल पॉईंट आले? n ऑफ सी. सॅम्पल स्पेसमधला ह्याच्यामध्ये फक्त एकच
ह्या ठिकाणी एलिमेंट आला आणि असं असेल तर देन दिस इव्हेंट इज नोन ॲज एलिमेंटरी आणि दिस इज ऑल्सो नोन ॲज सिम्पल इव्हेंट. एलिमेंटरीलाच काय म्हणतात, सिम्पल इव्हेंट असं म्हटलं जातं. अच्छा चालेल. आणि हे तुम्ही ह्या चिन्हाने दाखवतो फाय. ओके, एम्प्टी सेट इज डिनोटेड बाय फाय. हे अशा पद्धतीने तुम्ही डिनोट करू शकता. आता देअर आर 3 टाईप्स ऑफ इव्हेंट आपण आत्ता शिकतोय. त्याच्यानंतरचे आहेत पहा, फर्स्ट सर्टन इव्हेंट, सेकंड इम्पॉसिबल इव्हेंट, नेक्स्ट एलिमेंटरी. ह्याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमधले सगळे पॉईंट असतात म्हणून दिस इव्हेंट इज नॉन ॲज सर्टन इव्हेंट. त्याच्यानंतर इम्पॉसिबल, ह्याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमधला एकही एलिमेंट नसतो, एकही पॉईंट नसतो, देअरफॉर दिस इव्हेंट इज नॉन ॲज इम्पॉसिबल. आणि ह्याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमधला फक्त एकच एलिमेंट असतो, ओनली 1 पॉईंट्स असतो आणि देन दिस इव्हेंट इज नॉन ॲज एलिमेंटरी इव्हेंट. हे 3 टाईप्स पाहिले. आता आपण पुढचे टाईप्स पाहूत लगेच. पहा, नेक्स्ट टाईप आहे कॉम्प्लिमेंट इव्हेंट. 4 टाईप्स कॉम्प्लिमेंट इव्हेंट. व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लिमेंट इव्हेंट? पहा, 1 die is thrown, then sample space is 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन S इज इक्वल टू 6 मिळालं. पहा, ए इज अ इव्हेंट. इव्हेंट ए, इव्हेंट ए, इव्हेंट ए काय आहे? इव्हेंट ए गेटिंग number greater than getting number upper face is greater than 4. पहा, ए इज अ इव्हेंट, गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज काय 4. आणि मग ए मध्ये एलिमेंट कोणते आले? ए मध्ये एलिमेंट आले 4 पेक्षा मोठे, 5 अँड काय 6. ओके, 5 अँड 6 मिळाले. हे मिळाल्यानंतर उरलेले जे एलिमेंट असतात, उरलेले एलिमेंट कोणते? सॅम्पल्समधले 5 आणि 6 सोडता उरले काय रे? 1 2 3 अँड 4 हे उरले. आणि ह्यांचा जो सेट असतो, रिमेनिंग असणारे जे काय एलिमेंट आहेत सॅम्पल स्पेसमधले, त्यांचा जो सेट असतो, दिस इव्हेंट इज नोन ॲज कॉम्प्लिमेंट इव्हेंट. पहा, ए डॅश इज अ कॉम्प्लिमेंट इव्हेंट ऑफ ए. पहा, ह्या एचा कॉम्प्लिमेंट आहे ए डॅश आणि तो असा डिनोट करतात किंवा ए कॉम्प्लिमेंट डिनोट करतात. आता नवीला तुम्ही शिकलात त्याच पद्धतीने आहे. पहा, गेटिंग नंबर अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 4. ए मध्ये एलिमेंट काय आले? 5 अँड 6. मग ए डॅश उरले कोणते? सॅम्पल पॉईंटमधले, सॅम्पल स्पेसमधले आपले कोणते पॉईंट्स उरले? 1 2 3 4 उरले. आणि मग देअरफॉर 1 2 3 4 लिहिले. आणि ह्यालाच म्हणतात काय? कोणती इव्हेंट? कॉम्प्लिमेंट इव्हेंट. पहा, देअरफॉर ए डॅश इज अ कॉम्प्लिमेंट इव्हेंट. ए डॅश इज अ कॉम्प्लिमेंट इव्हेंट ऑफ ए. ओके, एचा कॉम्प्लिमेंट ए डॅश. किंवा आणखी आपण दुसरं एक्झाम्पलही ह्या ठिकाणी वाटलं तर तेच घेऊ, त्याचंच घेऊ. इव्हेंट बी. पहा, इव्हेंट बी गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस, गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज ऑड नंबर. काय? ऑड. इज ऑड. ओके, आता बी मध्ये एलिमेंट कोणते झाले? बी मध्ये एलिमेंट ऑड नंबर पहा बरं कोणते आहेत? 1 3 5. 1 3 अँड 5 दीज आर ऑड नंबर्स. आता रिमेनिंग असणारे एलिमेंट कोणते आहेत? रिमेनिंग असणारे एलिमेंट कोणते आहेत? 2 सॅम्पल स्पेसमध्ये उरलेले 2 4 अँड 6. आणि दिस सेट इज नोन ॲज बी डॅश. आणि हे डिनोट बी डॅशनं करतो. आणि दिस इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ बी. पहा, बी डॅश. पहा, बी डॅश इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ काय? बी डॅश. ओके, ह्यालाच म्हणतात कॉम्प्लिमेंट इव्हेंट. नेक्स्ट 4 टाईप झाला कॉम्प्लिमेंट इव्हेंट. त्यानंतर आपण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट पाहतोय. नेक्स्ट 5th टाईप आहे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. आता एक फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ, नेक्स्ट तुम्हाला समजेल. इव्हेंट ए
getting number on upperface, getting number on upperface is इव्हन नंबर्स. कोणते नंबर आहेत? इव्हन नंबर्स. अप्पर फेसवर मिळणारे इव्हन नंबर आहे. ओके. आणि बी इव्हेंट आहे. इव्हेंट बी इज इक्वल टू पाक इव्हेंट बी गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज ऑड नंबर. आणि आता पहा बरं, ह्यामधले एलिमेंट काय आहेत? ए मधले एलिमेंट आहेत इव्हन नंबर आहेत. इव्हन नंबर 2, 4 अँड 6. ओके. एन ऑफ ए इज इक्वल टू 3 मिळाले. नेक्स्ट बी मधले एलिमेंट काय आहेत? बी मधले एलिमेंट आहेत 1, 3 अँड 5. ओके. एन ऑफ बी इज इक्वल टू काय मिळालं? 3 मिळालं. आता पहा बरं, हे ऑब्झर्वेशन करा. दिस टू इव्हेंट ए अँड इव्हेंट बी आर नोन ॲज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. इव्हेंट ए अँड इव्हेंट बी आर नोन ॲज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट बिकॉज sample points in event A and event B are totally different. No any one common sample point. ह्या दोन्हीमध्ये असणारे सॅम्पल पॉईंट सगळे डिफरंट आहेत. पण कशातले आहेत? सॅम्पल स्पेसमधलेच आहेत, पण टोटली डिफरंट आहेत. एकही कॉमन नाही आहे. आणि ज्यावेळेस अशी कंडिशन असते त्यावेळेस दिस इव्हेंट इज नोन ॲज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. एक डेफिनेशन पहा. Let S be a sample space and A and B are two events of S. Events A and event B are said to be mutually exclusive event if no any one common element in both event. ह्या दोन्हीमध्ये एकही एलिमेंट कॉमन नसेल तर ह्यांनाच काय म्हणतात? दिस इव्हेंट इज नोन ॲज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. आता सेकंड एक्झाम्पल वाटलं पाहून. इव्हेंट सी. ओके. गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज इव्हन प्राईम नंबर. काय? इव्हन प्राईम नंबर. ओके. इव्हन प्राईम नंबर कोणता आहे तुमच्या लक्षात येईल? इव्हन प्राईम नंबर इज काय? सी मधले एलिमेंट काय झाले? फक्त 2. हा सी मध्ये एलिमेंट आहे. ओके. एन ऑफ सी विचार केला तर आला 1. नेक्स्ट इव्हेंट डी. पहा हे सेकंड एक्झाम्पल घेतो. इव्हेंट डी गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज ऑड नंबर. आणि आता ह्याच्यामधले एलिमेंट काय आहेत? एलिमेंट इन इव्हेंट डी इज काय? 1 पहा ऑड नंबर 1, 3 आणि 5. ह्या दोन्हीमधले एलिमेंट कशामधले आहेत? सॅम्पल स्पेसमधलेच आहेत. पण ह्याच्यामध्ये पहा एकही एलिमेंट कॉमन नाही आहे. पहा हे वाटलंच नका लिहू. ह्या 2 आहे, ही तर 1, 3, 5 एकही एलिमेंट कॉमन नाही. देअरफॉर इव्हेंट सी अँड डी आर नोन ॲज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. ह्यांना काय म्हणतात? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. हे टाईप्स तुम्हाला कळले असतील. एकही एलिमेंट कॉमन नसेल म्हणजे टोटल एलिमेंट डिफरंट असेल तर देन इव्हेंट आर नोन ॲज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. नेक्स्ट टाईप आपण लगेच पाहूत. पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. नेक्स्ट टाईप 6 आहे एक्सहॉस्टिव्ह इव्हेंट. पहा एक्सहॉस्टिव्ह इव्हेंट कशाला म्हणतात हे आपण लगेच पाहणार आहोत. पहा ह्याच्यामध्ये काय आहे पहा बरं. लेट आता एक एक्झाम्पल घेऊत. इव्हेंट ए इज गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज
इव्हन नंबर पहा, अप्पर फेसला कोणते नंबर आहेत? इव्हन नंबर. ही एक इव्हेंट आहे म्हणजे एमध्ये एलिमेंट कोणते येतील? 1 2 2 4 and 6 हे असेल. ओके. नेक्स्ट इव्हेंट बी इज मध्ये कोणते नंबर आहेत? गेटिंग नंबर ऑन अप्पर फेस इज ऑड नंबर. कोणते आहेत? ऑड नंबर आहेत. हे ऑड नंबर वरच्या पृष्ठभागावर मिळतात म्हणजे ह्याच्यामधले एलिमेंट काय आहेत? बी आहे. बी इव्हेंट इथं एच लिहिण्यात आलं, इथं बी इव्हेंट. पहा बीमध्ये एलिमेंट आहेत 1 3 and 5. आता ह्या दोन्हींचं युनियन केलं, 1 or 2 इव्हेंट जर घेतल्या का 2 किंवा 2पेक्षा जास्त ज्यावेळेस इव्हेंट आपण घेत असतो त्यांचं संयोग केलं, युनियन केलं, तर जर सॅम्पल स्पेस मिळत असेल, युनियन करून जर सॅम्पल स्पेस मिळत असेल तर देन इव्हेंट इज नोन ॲज एक्सहॉस्टिव्ह इव्हेंट. पहा बरं ह्यांचं युनियन करू. ए युनियन बी इज इक्वल टू, युनियन केल्यानंतर पहा काय होईल? 1 2 3 4 5 आणि 6. युनियन केल्यानंतर हे मिळालं. पहा 1 युनियन करतोय, 2 3 4 5 6. युनियन केल्यानंतर हा ए युनियन बी इज इक्वल टू काय आहे? सॅम्पल स्पेस आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ए युनियन बी इज इक्वल टू यस आहे. आणि असं असेल, सेम आहे पहा, सॅम्पल स्पेसमधले पॉईंट्स आणि युनियनमधले पॉईंट्स इक्वल आहेत, एकही कमी नाही, एकही जास्त नाही. देन टाइप्स ऑफ इव्हेंट इज नोन ॲज एक्सहॉस्टिव्ह इव्हेंट. देअरफॉर इव्हेंट ए and B are called exhaustive event. अशा पद्धतीने आपण आज हे सगळे टाइप्स पाहिलेत. 6 टाइप्स आपण पाहिलेत. इव्हेंट कशाला म्हणतात तेही पाहिले, डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी पाहिल्यात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आज आपण इथंच थांबणार आहोत. पुढचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामधला एक तरी प्रश्न तुम्हाला फायनल एक्झामला असणार आहे बोर्डाच्या. म्हणून पुढचं लेक्चर जे घेणार आहेत प्रॅक्टिस सेट 5.3 वर, ते मिस करू नका. आज इथंच थांबवत. सर्वांना बाय.